नमस्कार मंडळी, आज आपल्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत गावाकडची एकदम झणझणीत बाजार आमटी। बाजार आमटी बनवण्यासाठी इकडे पंढरपूरकडे करकमची एकदम फेमस बाजार आमटी आहे, त्याचं प्रेमिक्स वापरलेलं आहे मी। कढई घेतलेली आहे, कढईला थोडंसं आपण गरम होऊ द्यायचं। आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि आता कांदा घालायचा। कांदा एकदम लालसर, छान लालसर होईपर्यंत चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये मी थोडासा टमाटर घालून घेते। याला छान प्रकारे हलवून आपण व्यवस्थितरित्या लालसर भाजून घ्यायचे। नंतर मसाले घालायचे। मी धनेपूड घातले आणि इथे जो प्रीमिक्स होतं करकमच्या बाजार आमटीचा ते प्रीमिक्स घातलेला आहे मी। दुसऱ्या मसाल्यांची काही आवश्यकता लागत नाही। हा मसाला असेल तर थोडीशी मी वरून थोडीशी लाल चटणी घातलेली आहे। ह्याच्यात थोडंसं मी तेल टाकून अजून छान प्रकारे मसाला परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून एकदम छान असं तेल सुटेपर्यंत छान असं भाजू द्यायचं त्याला। बघा किती छान प्रकारे तर्री त्याला येते, किती मस्त अशी लालसर भाजी दिसायला लागली। आपल्याला हवं तेवढं आता पाणी घालून घ्यायचं आपण। आणि ही भाजी थोडी झणझणीतच बनती म्हणून मी थोडंसं वरून मी भाजीमध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे झणझणीतपणे कमी येण्यासाठी। आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ह्या भाजीला छान अशी आता एक उकळी फुटू द्यायची। चवीनुसार आपल्याला हवं तेवढं मीठ घालून घ्यायचं। बघा किती छान भाजी रेडी होते, किती सुंदर दिसते। अहो काय सुगंध येतो। ही आमटी भाकर, भात आणि कांद्याबरोबर खाल्ली तर खाणाऱ्यालाही थांबवणं मुश्किल होईल। मग मंडळी, अशा झणझणीत बाजार आमटी तुम्हालाही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा किती सुंदर अशी बाजार आमटी रेडी झालेली आहे। बघा किती छान थाळी सजवली मी। धन्यवाद।